तिकडे संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी राडा केल्यानंतर नाशिकमध्येही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला। तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांनी थेट शहराध्यक्ष सुनील केदार यांचा पाठलाग केला। नाशिक मुंबई महामार्गावर जवळपास तासभर पाठलागाचा थरार पाहायला मिळाला। सुनील केदार यांच्याकडे एबी फॉर्म असल्याने इच्छुकांनी त्यांचा पाठलाग केला। त्यावेळी ताफ्यात आमदार सीमा हिरे आणि राहुल ढिकलेही होते। पाठलाग करणारे उमेदवार नाशिकच्या पंचवटी आणि नवीन सिडको परिसरातले होते अशी माहिती आहे। दरम्यान तिकीट वाटपाच्या या थरारामुळे नाशिकची निवडणूक चांगलीच चर्चेत आली। या संपूर्ण राड्यावर भाजपचे नेते गिरीश महाजन काय म्हणतात ते आपण पाहूया। तिकीट 122 आहेत, सगळ्यांनाच बघावं लागतं। म्हणजे सगळे तिकीट आम्हालाच भेटले पाहिजे असे करता येणार नाही। पण याच्यामध्ये काही कार्यकर्ते आहेत, काही नवीन आलेले कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा डावलता येत नाही ना। आता ते सगळे अपेक्षा या ठिकाणी आले आहेत, त्यांचं काही कमिटमेंट होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रकार होताच कामा नये। म्हणजे अशा पद्धतीने एकदम हातगाईवर येणं हे अतिशय चुकीचं आहे, दुर्दैवी आहे। तुम्ही बघताय 8 दिवस झाले मी इथेच बसलो नाशिकला, सगळ्यांशी चर्चा झाली, सगळ्यांशी बोलणं झालं, सगळे 7-8 लोकांनी सगळ्यांनी बसून आम्ही त्या ठिकाणी निर्णय केलेले आहेत। एखाद दुसरा निर्णय वेळेवर बदलू शकतो, पण असं झाल्यामुळे इतकं अंगावरच यायचं आणि हातगाईवर यायचं मला वाटतं हे काही योग्य झालं नाही। निश्चित या संदर्भावर मी माननीय अध्यक्ष आमचे माननीय मुख्यमंत्री यांच्या कानावर घालले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।